आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण 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 एकेकाळी गुरु शुक्राचार्यांनी असुरांचा राजा बळीकडून 100 यज्ञ करण्याचे अनुष्ठान करवले। जर 100वा यज्ञ पूर्ण झाला असता तर राजा बळी अनंत काळासाठी इंद्रपदावर बसला असता। राजन, तुमचा 99वा यज्ञ पूर्ण झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन। आता केवळ एकच यज्ञ शिल्लक आहे। जर तोही निर्विघ्नपणे पार पडला तर तुमचे 100 यज्ञ पूर्ण होतील आणि त्याच क्षणी इंद्रपद कायम स्वरूपी तुमचे होईल। स्वर्गावरचे देवतांचे वर्चस्व कायम स्वरूपी नष्ट होऊन जाईल। तेव्हा तिन्ही लोकात असुरांचा एक छत्री राज्य असेल गुरुदेव। अवश्य। सृष्टीला या संकटातून वाचवण्यासाठी देवतांनी प्रभूंकडे प्रार्थना केली। त्यांची प्रार्थना ऐकून भगवान श्री हरींनी वामनाच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला। ज्या क्षणी राजा बळी 100व्या यज्ञाचा संकल्प करायला निघाला त्याच समयी भगवान विष्णू एका ब्राह्मण बटूच्या रूपात दान मागण्यासाठी बळीच्या यज्ञशाळेत पोहोचले। महाराजांचा विजय असो। महाराज, यज्ञशाळेच्या द्वारावर एक याचक आलेला आहे आणि तो आपल्याला भेटण्याची विनंती करतोय। महाराज, यज्ञाच्या शुभारंभाचा मुहूर्त टळून जातोय। महर्षी, जोपर्यंत बळीच्या दरवाजावर एक जरी याचक शिल्लक किंवा असंतुष्ट असेल तोपर्यंत यज्ञाला कशी सुरुवात होऊ शकेल? जेव्हा आपल्या राज्यात कुणालाही काही मागणी शिल्लक राहणार नाही तेव्हाच तर आम्ही यज्ञ करण्यास पात्र ठरू। राजन, मी तुमच्या द्वारावर एक याचना करण्यासाठी आलो आहे। हे ब्रह्मचारी, तुमची जी इच्छा असेल ते मागा, मी ती निश्चित पूर्ण करेन। गाय, सोने, माणिक, मोती, मोठे घर, संपत्तीने भरलेले गाव, हत्ती, घोडे, रथ, जी इच्छा असेल ते मागून घ्या। आम्ही वचन देतो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन। हे असुरराज, मला ठाऊक आहे की तुम्ही साऱ्या जगाचे स्वामी आहात। तिन्ही लोकात अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुम्ही देऊ शकणार नाही। परंतु शास्त्र सांगते की विद्वान ब्राह्मणाने
तेवढेच दान स्वीकारले पाहिजे जेवढी त्याला गरज असेल. म्हणून हे राजन, आम्हाला यज्ञशाळेसाठी थोड्याशा जमिनीची आवश्यकता आहे. त्यामुळे कृपा करून आपण मला तेवढीच भूमी द्यावी जेवढी मी माझ्या 3 पावलात मोजू शकेन. त्यानेच मी संतुष्ट होईल. 3 पावले भूमी? होय. तुमच्या पावलांनी मोजून 3 पावले भूमी? होय. ब्राह्मण कुमार, आम्ही 3 लोकांचे एकमेव अधिपती आहोत. आम्ही 7 द्वीप 9 खंड आपल्या चरणात समर्पित करू शकतो. आमच्याकडून इतके मागून घ्या की आयुष्यात दुसऱ्यांदा कोणाकडेही काहीही मागण्याची गरज पडू नये. आमच्या सामर्थ्यानुसार मागा, जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जगात सर्व इच्छा कोणाच्या पूर्ण होतात राजन? मनुष्याला जे काही प्राप्त होते तेवढीच त्याची तहानही वाढत जाते. तुमच्याकडे सारी भूमी आहे, पण त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या का? नाही. तुम्हाला आता स्वर्गाधिपती होण्याचा मोह झाला आहे. म्हणून लालसा आणि लोभ जितका वाढवाल तितकाच तो वाढत जातो. म्हणून हे राजन, मी तुमच्या दानशूरपणाचा सन्मान करून माझ्यासाठी केवळ 3 पावलं भूमी मागतो आहे. चांगली गोष्ट आहे. जेवढी तुमची इच्छा असेल तेवढी घ्या. तर मग मंत्रबद्ध होऊन दानाचा संकल्प करा. राजन, हे तुम्ही काय करायला चालला आहात? ज्यांना तुम्ही सामान्य बटू समजून 3 पावलं भूमी दान करत आहात, ते देवतांचं काम करण्यासाठी अदितीच्या रूपात जन्म घेणारे खुद्द अविनाशी भगवान विष्णू आहेत. हे 3 पावलं भूमीमध्ये तुमचं सर्व ऐश्वर्य, राजवैभव आणि सगळे काही प्राप्त करून घेतील आणि इंद्राला देतील. हा दैत्यांवर खूप मोठा अन्याय असेल. आणि तसंही तुम्हाला आपल्या संपत्तीचा केवळ 5वा भागच दान करण्याचा अधिकार आहे. कारण शास्त्र सांगतं की मनुष्याने आपले 5 धन 5 भागात विभागलं पाहिजे. एक धर्मासाठी, एक यशासाठी, अनेक धनाच्या अभिवृद्धीसाठी व्यापारात वापरले पाहिजे. एक उपभोगासाठी ठेवायला हवं आणि स्वजनांच्या मदतीसाठी ठेवायला हवं. विद्वान लोक त्या धनाची स्तुती करत नाहीत. त्यांच्यानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून अशी चूक अजिबात नका करू सुरेश्वर. नाहीतर जे फळ मिळवण्यासाठी मी आपल्याकडून 100 यज्ञ करून घेत आहे, ते सर्व फळ तर हा बटू कपटाने घेऊन जाईल. गुरुदेव, एक उदार आणि करुणाशील मनुष्य कुण्या अपात्र याचकाची इच्छा पूर्ण करून जर रसातळाला जाणार असेल तर ती दुर्गती देखील मिरवण्यासारखीच असते. आणि जर हे सत्य असेल की खुद्द अविनाशी भगवान विष्णू एका बटूच्या रूपात माझ्या यज्ञशाळेत आले असतील, तर माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. हे महर्षी, वेद विधींचे ज्ञान असणारे आपण ज्या भगवान विष्णूंचे आवाहन करण्यासाठी यज्ञ आणि तपाचे अनुष्ठान करता, तेव्हा ते कृपा करून दर्शन देतात. साक्षात भगवान विष्णूंद्वारे अशी याचना केल्यानंतर मी कसा मागे हटू शकेन? क्षमा करा महर्षी. मी बटू ब्राह्मणाची इच्छा असलेली भूमी निश्चितच दान करेन. नाहीतर माझ्यामुळे माझ्या पूर्वजांची कीर्ती धुळीला मिळेल. परंतु राजन, क्षमा करा महर्षी. मी प्रल्हादाचा पौत्र आहे आणि एकदा दान देण्याची शपथ घेऊन बसलो आहे. आता घाबरून जाऊन धनाच्या लोभाने या ब्राह्मणाला कसे सांगू की मी नाही देणार? अरे मूर्खा, तू आहेस अज्ञानी,
पण स्वतःला फार मोठा पंडित समजतो आहेस. तू माझा अपमान करतोयस. तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलंयस. म्हणून मी तुला शाप देतो की तू लवकरच निर्धन होशील. निर्धन. गुरुदेव, मला तुमचा श्राप स्वीकार आहे, परंतु मी माझ्या वचनापासून मागे फिरू शकत नाही. श्री विष्णू, श्री विष्णू, श्री विष्णू. बटूच्या रूपातील विष्णू विराट रूप धारण करतात आणि तिथे उपस्थित सर्व लोक, ऋषी, राजा, सैन्य, ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहतात. बटू आपले पहिले पाऊल पृथ्वीवर ठेवतो, दुसरे स्वर्गावर ठेवतो आणि ब्रह्मदेव त्याच्या पावलांचं पूजन करतात.
पंकज प्रक्षालन से प्रकट भई माँ गंगा। पापनाशिनी अमृत सलीला ममतामयी माँ गंगा। जय 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 माँ गंगा। दैत्यराज बळी, तुम्ही मला 3 पावले भूमी देण्याचे वचन दिले होते. 2 पावलात तर मी सर्व लोक व्यापले. 1 पावलात भूलोक आणि 1 पावलात स्वर्गलोक व्यापले आहे. अशा प्रकारे तुमचे सर्व काही माझे झाले आहे. परंतु अजूनही तुमची प्रतिज्ञा पूर्ण झालेली नाही, कारण आता तुमच्याकडे काहीच शिल्लक नाही. म्हणून 3रे पाऊल ठेवण्यासाठी तुम्ही मला कुठलीच जागा देऊ शकणार नाही. तुमचे वचन खोटे ठरले. नाही भगवंत, मी माझे वचन खरे करून दाखवेन. आपण आपले 3रे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. महात्मा बळी, तू खरोखरच दृढनिश्चयी आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. गुरूंचा शाप आणि माझ्या लीलेमुळेही भयभीत झाला नाहीस. सर्व काही गमावून देखील तू तुझे वचन पूर्ण केले आहेस. त्यामुळे मी आता तुला असे स्थान देईन जे मोठमोठ्या देवतांनाही प्राप्त करणे कठीण आहे. सावर्णी मन्वंतरामध्ये तुला माझ्या परमभक्त इंद्राचे पद प्राप्त होईल. तोपर्यंत तू सुतल लोकात आपल्या आजोबा महाराज प्रल्हादांबरोबर आनंदपूर्वक निवास करशील. तू तिथे मला सदैव आपल्या जवळच असलेलं पाहशील. गुरुदेव, परमेश्वर तर सर्व शक्तिमान आहेत. त्यांना हवे असेल तर ते केवळ संकल्प करूनच दुष्टांचा नाश करू शकतात. मग त्यांना अशा प्रकारे भूमीवर स्वतःच येण्याची काय आवश्यकता आहे? तू योग्यच बोलत आहेस की परमेश्वर सर्व शक्तिमान आहेत. त्यांना वाटल्यास संकल्प मात्रेनेच समस्त दुष्टांचा नाश करू शकतात. तरीही ते धर्माचे रक्षण आणि आपल्या भक्तांना संकटातून वाचवण्यासाठी स्वतःच पृथ्वीवर का येतात? याची गरज काय आहे? या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की त्यांच्या या सगळ्या लीला पाहून जगातील सर्व प्राण्यांच्या हृदयात हा विश्वास दृढ होतो की त्यांचा कुणीतरी तारणहार आहे जो त्यांना प्रत्येक संकटातून वाचवू शकतो.
हाच विश्वास मनुष्य प्राण्याला आपल्या कर्तव्यावर दृढ राहण्याची शक्ती देतो. हाच आहे परमेश्वराच्या अवतार लीलेचा मुख्य उद्देश. आणि हेच आहे त्यांच्या लीला ऐकणे आणि ऐकवण्याचे मुख्य प्रयोजन. आतापर्यंत मी तुम्हाला परमेश्वराच्या ज्या ज्या अवतारांच्या कथा सांगितल्या आहेत ते प्रायः आवेशावतार होते. ते 10 आणि 11 कलांनी सुशोभित होते. आज मी तुम्हाला भगवंतांच्या रामावताराची कथा सांगेन जे 12 कलांनी सुशोभित होते. या अवताराचे वैशिष्ट्य हे आहे की रामावताराच्या लीलेमध्ये परमेश्वराने एक संपूर्ण मानवी जीवनाचा आदर्श घालून दिला आहे. ज्यावेळी श्रीरामांनी अवतार घेतला त्याच काळात श्री परशुराम देखील या पृथ्वीवर उपस्थित होते. 2 अवतारांचे एकाच वेळी पृथ्वीवर असणेही त्या काळाचे वैशिष्ट्य होते. परंतु पुराण आणि इतिहासानुसार जेव्हा परशुरामजींचा सामना श्रीरामांशी झाला तेव्हा परशुरामांचे अवतार कार्य समाप्त झाले. परशुराम, एक प्रकारे श्री परशुरामांना देखील आवेश अवतारच म्हटले जाऊ शकते. त्यांनी 21 वेळा ही पृथ्वी क्षत्रिय विहीन केली. परंतु जेव्हा जनकाच्या दरबारात श्रीरामांशी त्यांची भेट झाली तेव्हा परशुरामांनी केवळ इतकेच म्हटले की राम हे धनुष्य आहे. हे धनुष्य विष्णूंनी माझ्या पिताश्री महर्षी ऋची यांच्याकडे एक ठेव म्हणून सोपवले होते. जर विष्णूच्या या धनुष्यावर तू प्रत्यंचा चढवलीस तर माझी शंका दूर होईल. राम रमापती कर धनले खेचहु चाप मिटाए संदेह खेचहु चाप मिटाए संदेह. त्याच वेळी जेव्हा श्रीरामांच्या रूपात त्यांना चतुर्भुज भगवंतांचं दर्शन घडलं तेव्हा त्यांना समजलं की त्यांचं अवतार कार्य संपलं आहे. तेव्हा ते त्याच क्षणी श्रीरामांना आपले धनुष्य देऊन तपस्या करण्यासाठी निघून गेले. आज मी तुम्हाला प्रभूंच्या रामावताराची कथा सांगणार आहे. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. महाराज दशरथ, आज सूर्यदेवता उत्तरायणात प्रवेश करत आहे. हा मोठा पावन मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदेवतेकडून जे मागणे मागाल ती अवश्य पूर्ण होईल. गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने अपार वैभव, सुख, समृद्धी, कीर्ती सर्व काही आहे. केवळ एक कमतरता आहे जी आम्हाला अस्वस्थ करते. या सूर्यवंशामध्ये महाराज इक्ष्वाकू, दिलीप, भगीरथ, रघु, हरिश्चंद्रासारखे परमप्रतापी यशस्वी राजे होऊन गेले. काय ते रघुकुल दशरथाबरोबर समाप्तच होणार आहे का? आमच्या नंतर पितरांना पाणी देणारं कुणीच नसेल का? महर्षी वशिष्ठ, कुलदेवता सूर्यदेवांकडे आमची एवढीच विनंती आहे. हे एकच मागणं आहे की सूर्यवंशाचा सूर्य दशरथाबरोबरच अस्ताला जाऊ नये. आपण निराश होऊ नका. सूर्यदेवता आपली मनोकामना निश्चितच पूर्ण करतील. परंतु त्यासाठी
पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा लागेल. तर मग गुरुदेव, त्यासाठी विलंब कशाला? आपण यज्ञाचे आयोजन करा. परंतु देवी, आम्ही तो यज्ञ करू शकणार नाही. आपण नाही करणार तर मग कोण करेल? अथर्व वेदातील पूर्ण जाणकार ऋषीशृंग मुनी यातील तज्ज्ञ आहेत. हा यज्ञ त्यांच्याच द्वारे संपन्न झाला पाहिजे. तर मग त्यांना बोलवा गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करा. नाही देवी कैकेयी, त्यासाठी तर महाराजांना स्वतः जाऊन त्यांची विनवणी करायला हवी. गुरुदेव, मी आजच त्यांच्याकडे जाण्यासाठी तयार आहे. मी लगेचच आर्य सुमंतांना बोलवणे पाठवून सांगते की त्यांनी सेनापतींना आदेश द्यावा महाराजांबरोबर जाण्यासाठी रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ तत्परतेने तयार करावं. महाराज आजच प्रस्थान करतील. नाही देवी कैकेयी, तिथे रथ, हत्ती, घोडे, सैन्याची आवश्यकता नाही. महाराज एका योग्याकडे काहीतरी मागण्यासाठी जात आहेत. आपले ऐश्वर्य आणि पराक्रम दाखवण्यासाठी जात नाहीयेत. देवी, भिक्षा रिकाम्या झोळीतच घालतात. एका महात्म्याकडे आपले वैभव दाखवण्यासाठी जाल तर सोन्या नाण्याची चमक आणि अहंकारच घेऊन परत याल. आपण योग्य बोलतात गुरुदेव. ऋष्यशृंग मुनींच्या दारी राजा दशरथच नाही तर भिक्षुक दशरथ अनवाणी पायांनी जाईल. आशीर्वाद द्या. आपली मनोकामना सफल हो राजन. राजा दशरथ मुनींकडे अनवाणी पायाने जातात. अतिशय साधेपणाने एखादा याचकाप्रमाणे मुनींकडे राजा दशरथ आले. मनोकामना पूर्ण करण्यासाठी आले. अश्रूंनी त्यांची पावले धुवून त्यांच्याकडे पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याची विनंती करतात. मुनी देखील त्यांच्या या विनंतीचा मान ठेवत यज्ञाला संमती देतात व यज्ञ संपन्न होतो. यज्ञातून अग्निदेव खिरीचे पात्र हातात घेऊन प्रकट होतात. तुमची मनोकामना पूर्ण होईल असा त्यांना आशीर्वाद देतात आणि मग लुप्त होऊन जातात. त्यानंतर प्रसादाचे वाटप राजा दशरथ करतात. एक भाग राणी कौशल्येला, दुसरा भाग आवडती राणी कैकेयीला देतात. दोन्ही राण्या आपल्या प्रसादातील थोडा भाग काढून राणी सुमित्रीला देतात. नवमीला मधुमासात शुक्ल पक्षात आणि माध्यान्नी प्रभू श्री रामांचा जन्म होतो. अग्निदेव फिर प्रकट भये, एक पात्र खीर का लेकर, पूरन होगी इच्छा तेरी, कहा दशरथ को देकर। अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अतिशीतना घामा, पावन काल लो
विश्रामा. अभिनंदन अभिनंदन महाराज, अभिनंदन महाराज. महाराणी कौशल्याने पुत्राला जन्म दिलाय. अभिनंदन महाराज. महाराज, आता आपण चारही राजकुमारांचे नामकरण करूया. कौशल्यानंदनाचे नाव केवळ 2 अक्षरी, परंतु अतिशय महान, अनंत ब्रह्मांड ज्यात सामावून जाईल, अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुखधामाचे नाव आहे राम. राम. राम, माझा राम. राम चंद्राच्या कलेप्रमाणे हळूहळू वाढत होता. सर्वजण त्याच्या बाललीलाचा आनंद घेत होते. राजा दशरथाच्या अयोध्येत आनंदी आनंद चहूबाजूने पसरलेला होता. हळूहळू राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न त्यांचा उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुगृही जायला निघतात आणि इथे रामाच्या रामलीला नाही बाललीला कलेप्रमाणे वाढत असतात. सहजं पुरस्तात् आयुष्मग्वं प्रतिमञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजा. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यात् सहजं पुरस्तात् आयुष्मग्वं प्रतिमञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजा. भिक्षा भवति भिक्षा देहि माता भिक्षा देहि. भिक्षा घेऊन ब्रह्मचारी कोणाच्याही घरी राहत नाहीत. वत्सांनो, गुरुकुलात चला. गुरुदेव, बाहेर रथ तयार आहे. देवी, विद्येचे व्रत घेतलेल्या बटू ब्रह्मचाऱ्यांना वाहनाने जाणे वर्ज आहे. तुमचे कल्याण हो. चला. गुरुकुलात सर्व विद्यार्थी सरस्वतीचं पूजन करतात, तिची प्रार्थना करतात.
गुरु वसिष्ठांनी सगळ्यात आधी त्यांना शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगाभ्यास आणि व्यायाम शिकवला. गुरुकुलात सर्वांना समान वागणूक व शिक्षण मिळत होते. राजाचे पुत्र म्हणून आणि सामान्य मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नसे. सर्व कामे, अगदी स्वच्छता देखील सर्व मुलांना प्रशिक्षण दिले जात होते. सर्व कला आणि शास्त्रात त्यांना निपुण केले जाई. प्रथम धर्म तो कर्म है, जीवन कर्म प्रधान, जीवन कर्म प्रधान. ललित करे नव भोर वंदना, ललित करे नव भोर वंदना. सूर्य बिखेरे रंग सुनहरे, सूर्य बिखेरे रंग सुनहरे. मंद मंद बहे पवन चंदना, ललित करे नव भोर वंदना, ललित करे नव भोर वंदना. अशा प्रकारे समस्त भौतिक विद्या प्राप्त करता करता जेव्हा चौघेही बंधू मोठे झाले, तेव्हा गुरु वसिष्ठांनी त्यांना योग, वेदांत आणि शास्त्रांचं सखोल ज्ञान देण्यास प्रारंभ केला. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तुते. दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तुते. लोहितं रथमारूढं, सर्वलोकपितामहं. महापापहरं देवं, तं सूर्यं प्रणमाम्यहं. प्रणमाम्यहं, प्रणमाम्यहं. सूर्यवंदना ही वैज्ञानिकही आहे आणि आध्यात्मिक देखील आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या दिशेने उभे राहून सूर्याला वंदन केल्यास शरीर निरोगी राहते, मन उजळून निघते आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. हीच वेळ योग साधनेसाठी देखील उपयुक्त असते. योग म्हणजे काय? योगा चित्तवृत्ती निरोधः. मनातील सारे विचार थांबवून एकाच केंद्रबिंदूवर मन एकाग्र करण्याला योग म्हणतात. योगाभ्यासामुळे मनावर नियंत्रण मिळाले तर सर्व सिद्धी प्राप्त होतात, कारण चित्तच या जगात सर्व शक्तिमान आहे. तेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण असते. तेच पाप आणि पुण्याचा कर्ता आहे. पुण्य म्हणजे काय? पाप म्हणजे काय गुरुदेव? कुठल्याही प्राण्याचे दुःख दूर करणे, त्याला सुख आनंद देणे, त्याच्यावर प्रेम करणे हेच पुण्य आहे, हाच धर्म आहे. आणि कोणालाही दुःख देणे, कोणाचे मन दुखावणे हा अधर्म आहे, हेच पाप आहे. प्रेमच पुण्य आहे, घृणा हेच पाप आहे. याच पाप पुण्यात अडकलेला जीव एका योनीतून दुसऱ्या योनीत जन्म घेतो, मरतो आणि पुन्हा जन्म घेत राहतो. हे जन्म घेणे म्हणजे काय गुरुदेव? मरण
गुरुदेव, हे मरण म्हणजे काय? आत्मा जेव्हा कुठल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला जन्म म्हणतात, आणि त्या शरीराला सोडून जर दुसऱ्या जागी निघून जातो तेव्हा त्याला मरण असे म्हणतात. वास्तविक पाहता केवळ शरीर नष्ट होते, आत्मा नष्ट होत नाही. आपल्या आत जे जिवंत आहे तो जीवात्मा आहे. आपण सर्व जीवात्मे ज्योती कणांप्रमाणे वेळेच्या अनंत लहरीवर वाहत जात आहोत. प्रत्यक्षात प्रत्येक जीवात्मा या अनंत पथावर एकटाच प्रवास करत असतो. रस्त्यात बेटांप्रमाणे अनेक भूमी, अनेक लोक येत असतात, जिथे आपण जन्म घेतो, जिथे जन्म घेऊन आपण दुसऱ्या जीवांबरोबर मिलनविरहाचा, मैत्री आणि शत्रुतेचा खेळ खेळतो. मग एक दिवस ते शरीरही सोडून आपण वेळेच्या लाटांवर स्वार होऊन पुन्हा एकटेच प्रवास करत राहतो. विलग झालेल्यांचा मोह सहजासहजी पाठ सोडत नाही, परंतु जीव नवनवीन रूप धारण करतो. नवीन जन्म होईपर्यंत तो अनेक नवनवीन लोकात नव्या नव्या रूपात एकटाच भटकत असतो, भटकत राहतो. याचा शेवट कधी होतो? शेवट केवळ मुक्तीमध्ये आहे, आणि मनुष्याला मुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा तो पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचतो. कारण पाप आणि पुण्य दोन्हीही बेड्या आहेत, एक लोखंडाची तर एक सोन्याची. परंतु जोपर्यंत जगतो कर्म तर करतच राहणार. ते कर्म पाप तरी असेल किंवा पुण्य तरी असेल, तर मग मनुष्य कसा मुक्त होईल या बंधनातून? तू अगदी योग्य बोललास राम. कर्म तर करावेच लागते, परंतु कर्म जेव्हा निष्काम कर्म म्हणून केले जाते, फळाची अपेक्षा न धरता केले जाते, तेव्हा मनुष्य कर्मफळातून मुक्त होतो. याचे दोनच प्रकार आहेत, एक म्हणजे भक्ती आणि दुसरे म्हणजे साक्षी भावाचा अभ्यास करणे, म्हणजे कर्त्याचा अहंकार सोडणे, कर्ता असूनही द्रष्टा होणे. कर्ता असूनही द्रष्टा कसे होता येईल गुरुदेव? माझ्याजवळ ये, मी सांगतो. राम, आता आपल्या अंतर्मनाला या शरीराच्या बाहेर काढून ये माझ्याबरोबर. आता इथून पहा अहंकार आणि मायेचा संसार. एक गुरु आहेत वसिष्ठ, जे स्वतःला खूप मोठे पंडित समजतात आणि आपल्या शिष्यांवर आपल्या विद्वत्तेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ते तर चांगलं काम करत आहेत. विद्यादान तर पुण्याचं काम आहे. पुण्य आहे, परंतु पुण्यामध्ये देखील एक भीती आहे. हा अहंकार निर्माण करू शकतो, त्याच्यापासून सावध राहायला हवे. तिकडे पहा, त्या मुलांकडे. हे आता एकत्र शिकत होते, आता भांडत आहेत. यांना त्यांचा अहंकार भाग पाडत आहे. कारण प्रत्येक मूल स्वतःला दुसऱ्या मुलापेक्षा अधिक हुशार समजत आहे. हीच अवस्था मोठ्या माणसांची आहे. जेव्हा मनुष्य अशाच प्रकारे साक्षी भावाने आपली कर्म पाहतो, तेव्हा त्यात अहंकाराची भावना निर्माण होत नाही, विनम्रता येते. म्हणूनच म्हटले आहे की विद्या ददाती विनयम. खरी विद्या विनय प्रदान करते. त्याच विनयाने मनुष्य भक्ती मिळवू शकतो, आणि जो भक्ती करतो त्याचे इतर काही मिळवणे शिल्लक राहत नाही. तो जिथे वास करतो तेच तीर्थक्षेत्र होऊन जाते.
जे सांगतो तेच शास्त्र म्हणून ओळखले जाते. राम, आज इतकंच. आज महाशिवरात्री आहे. परमेश्वराची पूजा करायची आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. श्री कृष्ण चरितम गुणानुवादम तत्प्रेरणा अहं करोमि. मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे